आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात संविधान संरक्षण समितीच्या वतीने आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोर, गुटखा माफिया आणि अवैध व्यवसायांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईचे समितीने कौतुक केले आहे. त्यांच्या प्रामाणिक आणि कार्यक्षम कामामुळे जनतेच्या आरोग्याचे संरक्षण होत असून शासनाची प्रतिमाही अधिक मजबूत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुंढे यांची बदली कोणत्याही परिस्थितीत करू नये, उलट राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी त्यांना अधिक महत्त्वाची जबाबदारी द्यावी अशी मागणी समितीने केली आहे. तसेच भेसळखोर आणि गुटखा माफियांविरोधातील कठोर कारवाईमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर कल्याण येथील बौद्धभूमी पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवून बौद्ध बांधवांच्या भावना दुखावणाऱ्या घटनांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी भूमिका संविधान संरक्षण समितीने मांडली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान संरक्षण समितीच्या या मागण्यांकडे शासन कोणत्या दृष्टीने पाहते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं की अन्न औषध प्रशासन विभागावर जे माननीय धडाकेबाज कारवाई करणारे अत्यंत महाराष्ट्रातील प्रामाणिक IAS अधिकारी माननीय तुकाराम मुंढे साहेब यांनी जे काम सुरू केलेलं आहे त्यांच्या कारवाईमुळे अनेक माफिया हे दुखावलेले आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय दबावापोटी बदली होण्यासाठी अनेक प्रयत्न चालू असतात. त्यांची 21 वर्षे सेवेमध्ये 25 ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत. तर शासनाची प्रतिमा त्यांच्यामुळे सुधारते. तर सरकारने कोणत्याही माफिया किंवा कोणत्याही राजकीयाला दबावाला बळी न पडता तुकाराम मुंढे साहेबांची बदली करू नये. आणि त्यांनी बदली केलीच तर महाराष्ट्रातील गुन्हेगारी, गुंडगिरी निवडण्यासाठी मुख्य सचिव किंवा गृह सचिव पदावर नियुक्ती करावी. त्यांना झेड कॅटेगरीची सुरक्षा देण्यात यावी. या बाबतीत आमचं एक निवेदन होतं. तसेच दुसरं निवेदन हे आमचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जातीवादी प्रशासन जे वालधुनी या ठिकाणी बौद्धांचं पवित्र ठिकाण बौद्धभूमी ही कोणतीही सूचना, नोटीस, काही पूर्वकल्पना न देता किंवा पुनर्वसन न करता ती बुद्धभूमी तोडण्यात आली व त्या ठिकाणचं पुनर्वसन करावं तात्काळ. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी बौद्ध अनुयायांच्या भावनांचा उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच त्या जातीवादी प्रशासनाचं आम्ही जाहीर निषेध करत आहोत. या संदर्भात धुळे शहरातले संपूर्ण पुरोगामी विचार मंच, कॉम्रेड, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, संविधान समिती, बौद्ध महासभा यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फतीने निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत.